तर हाय मित्रांनो, आणि आज आमच्या गोमाता प्रीमियर लीगचं ऑक्शन आहे. तर माझ्यासोबत ऑर्गनाइज जे करतात ती मॅनेजमेंट टीम पूर्ण इथे आहे, आणि जे टीम ओनर असतात तिथे बसले आहेत, त्याच्यामध्ये मी सुद्धा एक भाग आहे टीम ओनरमध्ये. तर आपण पहिला ह्यांच्याकडे जाणून घेऊ की त्यांनी कसं अरेंजमेंट केलेलं आहे. चला. ठीक है. सो ये कौन सा साल है अपना? सेकेंड ईयर है. तो इस बार क्या रहेगा? इस टाइम ऑलमोस्ट लास्ट ईयर 4 टीम था, तो इस टाइम एक न्यू ओनर बना है स्वप्निल, और मुझे लगता है स्पार्टन टीम, गोमाता स्पार्टन टीम. ऑलमोस्ट लास्ट ईयर हमें ऑलमोस्ट 56 प्लेयर्स थे, तो इस साल कुछ लग रहा है 65 to 70 प्लेयर्स ऑक्शन में सोल्ड हो जाएंगे. और ये मुझे लगता है सक्सेस ईयर होना चाहिए, क्योंकि लास्ट ईयर जो रिस्पॉन्स आया तो उस सबसे ये ईयर ज़्यादा रिस्पॉन्स है. उस सबसे प्लेयर भी ऑक्शन में जो सोल्ड होंगे वो सुशांत मोहिते करेंगे, वो ऑक्शन बीड करेंगे. वो हमारे पास ये है. सुशांत अँकरिंग करतोय, काय मत? मला यावर्षी अँकरिंगची जबाबदारी दिली आहे. तर मागच्या आठवड्याभरापासून या अँकरिंगसाठी मला एनकरेज केलं जातं आहे, आणि प्रिपरेशन पण करून घेतलं आहे. होपफुली मी व्यवस्थित करेन अशी आशा आहे. बघूया तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टनी आयफुल नक्की ना. आणि मला आपली ही जीपीएल ही आहे ना, ही जीपीएल ही आपली 6 वर्ष आधीपासून चालू आहे. 6 वर्षामधले आपले 4 ते 3 वर्ष आपण बॉक्स क्रिकेट खेळलेलो आहे, हँडरम स्पर्धा झालेल्या आहे. त्याच्यानंतर आपले प्लेयर दर संडे दर सॅटर्डे मोठ्या इव्हेंटला जातात, मोठे टुर्नामेंट खेळतात, मोठे प्राइज घेऊन येतात. मग पोरं बोलले की ओव्हरम खेळूया. मग ओव्हरम आम्ही गेल्या वर्षीपासून चालू केली. गेल्या वर्षी आमचा पहिला वर्ष होता आणि या वर्षी दुसरा वर्ष होता. गेल्या वर्षी आमच्या गोमातामधल्या 4 टीम क्रिएट झालेल्या. 4 टीममधनं पण आपले खूप सारे 40 प्लेयर खेळले होते. या टायमिंगला आपले 5 टीम आहेत आणि 50 प्लेयर आहेत, आणि आपले हे 50 प्लेयर या टायमिंगला आपले परफॉर्म करणार आहेत. याच्यामधनं आपले बेस्ट 11 बेस्ट 11 गोमाता स्पोर्ट्स क्लब साठी प्रेझेंट करणार आहेत. पुढच्या आपल्या इव्हेंटसाठी, पुढच्या टुर्नामेंटसाठी आपण बेस्ट 11 याच्यामधनं काढणार आहे. याच्यामध्ये ऑलरेडी आपले 8 प्लेयर आहेत खूप चांगले खेळणारे. तुला तर माहितीच असेल, स्वप्नील दादा, विनोद पंचपुल्ला आहे, बालाजी लोका आहे, सागर लोका आहे, अजून खूप काही प्लेयर आहेत खूप चांगले खेळणारे आहेत. आणि त्यांच्याबरोबर अजून त्यांना चांगलं प्रोत्साहन देण्यासाठी अजून प्लेयर आपल्याला क्रिएट करायचे आहेत. हे आपले जे प्लेयर आहेत ते आता आपल्याला जीपीएल 2 मध्ये दिसणार आहेत की कसे खेळतात, कसे परफॉर्म करणार आहेत, आणि यापुढे ते बेस्ट 11 मध्ये बसतील असं मला वाटतंय, आणि पुढे ते असेच चांगले परफॉर्म करतील. बाबा, और एक चीज बताना चाहता हूँ, हमारे लास्ट ईयर के स्पॉन्सर्स है जो कभी भी हेल्प चाहिए रहेंगे डेफिनेटली करते कि क्या हुआ, क्या चाहिए, क्या नहीं, कुछ नहीं पूछते. चाहिए ना तो हाँ, तो हमारा बाबा हड़के, हम प्यार से बाबा बुलाते हैं इनको, तो ये कुछ शब्द बोलेंगे. बाबाला पाहिलं आम्ही आमच्या प्रत्येक दिवाळीच्या कार्यक्रमाला सुद्धा बाबा कॅडबरीचा बॉक्स जो सगळ्यांना वाटत असतो. बाबा काय म्हणतो, पोरांना एवढं तू प्रोत्साहन देतोस, तुला काय म्हणायचं आहे? काय बोलणार आता. जे आहे ते हेल्प करतच राहणार, पोरांना जी आवड आहे ती देतच राहणार मी, आणि करतच राहणार. व्हेरी गुड बाबा, व्हेरी गुड. थँक्यू. चला. आणि आता आहे आमचं IPLचं ऑप्शन, आणि माझी टीम आहे याच्यात गोमाता स्पार्टन. हा माझ्या टीमचा कॅप्टन आहे. आणि आता आम्ही समज पहिला प्लेअर अनसोल्ड झाला, त्याला परत बिडिंगला आला तो समज 100 रुपये त्याची बेस्ट प्राइस आहे. नाही म्हणजे 100 पेनल्टी आहे, आणि त्याची प्राइस गेली 400 पर्यंत, म्हणजे झाली 500. म्हणजे फर्स्ट राऊंडला तू पेनल्टी मध्ये विकत घेतलास तर जेणेकरून आपण या आपल्या ऑक्शनला सुरुवात करू शकतो. ऑक्शन सुरू होणे अशक्यच आहे, त्यामुळे मी सर्व ओनर्स आणि स्पॉन्सर्सना विनंती करतोय की त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठाजवळ यायचं आहे आणि कृपया स्थानबद्ध व्हायचं आहे. आज आपल्या गोमातामध्ये जमलेल्या मी समस्त स्पॉन्सर्स, ओनर्स आणि सर्व जे खेळाडू आहेत, हे सगळे इकडे कशासाठी जमलेले आहेत आपल्याला माहिती आहे. जीपीएलचा सीझन 2, गोमाता प्रीमियर लीग सीझन 2, त्याच्या ऑप्शनसाठी आज आपण इकडे जमलेलो. आता मला माझ्या टीमची जर्सी मिळाली आहे, आणि बघा मी घालून आता आलोय. आम्हाला सगळ्यांना पाठी थांबायला सांगितलंय की तुम्ही नंतर पुढे या. बघा पुढे काय त्यांचं मुलांनी सगळं अरेंजमेंट केलंय, खूप छान करतात, उत्तम करतात. बघूया गोमाता प्रीमियर लीग. आणि माझ्यासोबत 2 ओनर आहेत. एक आहे नागेश दादा जिंदम. नागेश दादा, तुमची टीम कोणती? गोमाता राऊडी. गोमाता राऊडी. आणि विनोद, तुझी टीम? गोमाता लायन्स. गोमाता लायन्स.
ओके, आणि अजून कोणती टीम बाकी आहे? अच्छा, एक कोणा टी शर्ट घालतो आता, गुड्डू यांची आहे. आणि जयेश निकम. जयेश, तुझ्या टीमचं नाव काय? गोमाता वॉरियर. तर टी शर्ट घालून आणि फायनली आम्ही सगळे ओनर टी शर्ट घालून तयार आहोत. आता जाऊ, प्रत्येक जण आपापली टीम घेईल, प्लेयरला विचारू. खूप चांगली मुलं आहेत. बघूया कोणाकडे कोणती मुलं जात आहेत. जयेश निकम गोमाता वॉरियर यांचा कलर आहे JCN_ पिंक. आता JCN म्हणजे काय विचारू नका मला. जयेश केबल नेटवर्क, मी यांना विनंती करतोय स्टेजवर यायचंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर त्यांचा कलर आहे JCN_ पिंक. पुढे या. हा, सगळ्यांनी टी शर्ट बघितलेलं आहे. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी स्थानबद्ध व्हायचंय. त्यानंतर मी आता आपले गेल्या वर्षीचे रनर अप आहेत जितेंद्र तिवारी, गब्बर बब्बर, जयेश तिवारी. यांचा कलर आहे कस्टम ब्ल्यू. कस्टम ब्ल्यू. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. त्यानंतर टीम आहे गोमाता रावडी, लास्ट इयर क्वालिफाईड टीम. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्यांचा आवाज येत नाहीये, जरा टाळ्या होऊ दे. त्यांना मी विनंती करेन त्यांनी कृपया आपला टी शर्ट दाखवायचं आहे. धन्यवाद नागेश साहेब. इंट्रोड्यूस करतोय. मी नाव सांगेन पण त्याच्या आधी दुसरी एक टीम येते इकडे जी लास्ट इयरची फायरवॉल होती, गोमाता लायन्स. विनोद गुरव यांचा कलर आहे MLS ऑरेंज. कलर सगळ्यांनी बघितलाय. विनोद गुरव यांचा कलर आहे MLS ऑरेंज. लास्ट इयरची फायरवॉल टीम गोमाता लायन्स. विनोद गुरव यांचे मनपूर्वक आभार. त्यानंतर मी आता येते नव्याने जी आपल्याकडे टीम आपण सादर करणार आहोत सगळ्यांसमोर, ती आहे गोमाता स्पार्टन्स. स्वप्नील नांदिवडेकर यांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचंय. त्यांचा कलर आहे एक पाऊल येल्लो. ते सर्व जे इव्हेंट होस्ट करतात त्यांना मी विनंती करेन त्यांनी पूर्ण फिरून सगळ्यांना. गोमाता स्पार्टन वॉरियर. डिक्लेअर केला सोमू संदेश जाधव. लोक आर्थिक हवाली होते की संदेश जाधव, कारण आम्ही पण सेम फील्ड मध्ये सेम इव्हेंट टीम आहे. आम्ही पण असंच इव्हेंट ऑर्गनाईज करतो. सगळ्याच्या टेबलवरती पाणी वगैरे ठेवलेलं आहे. गोमाता लायन. गब्बर 900, स्पार्टन्स 1000. पाहिजे, बॉलर पाहिजे. नाही आता कुठला पण चालेल. टीम झालेली आपले 4 बॉलर 4 बॅट्समन आहेत, 2 ऑलराऊंडर. व्हेरी गुड.